राम राम मंडळी, मी रोहिणी बस्ते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज काय स्पेशल तर आता येत आहे आषाढी एकादशी आणि एकादशीच्या उपवासाला काहीतरी नवीन। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भगरीचा ढोकळा। त्यासाठी एक वाटी भगर घेतली, एक वाटी दही घेतली। आता दह्याच्या आंबटपणावरती आहे बरं का, तुम्ही कमी जास्त करू शकता। मिक्सरमधून रवाळ अशी बारीक करून घ्यायची आहे आणि छान अशी रवाळ बारीक केली का जास्त चिकन पण नाही करायची। रवाळ बारीक केल्यामुळे ढोकळा आपला चांगला फुलतो। आणि मिक्सरच्या भांड्यातलं पाणी काढून ते पण वापरायचं आहे। आजीबाई असंच सांगते रेसिपी, नवीन काही डोकं लावायचं नाही। आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। 5-10 मिनिटं आपण हे बाजूला ठेवू। त्यानंतर एक अर्धा चमचा खायचा सोडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकायचा। आता हा सोडा आणि लिंबू ॲक्टिव्ह झाला की आपल्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। जिरे उपासाला खात असेल तर जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचं। ॲक्टिव्ह झालेला आपला सोडा आणि लिंबू टाकायचं। प्रत्येक वेळेस इनो 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 ही काही नवीन भानगड आणली आहे अशी पण रेसिपी होऊ शकते। आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं की ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं। तेल व्यवस्थित लावून घेतलं का त्याच्यात हे मिश्रण टाकायचं। मिश्रणामध्ये आपण पळीभर तेल टाकलेलं आहे वरून, कारण ढोकळा याच्यामुळे चांगला फुलतो तेलामुळे। आता हे पण एकजीव करून घ्यायचं आणि ढोकळ्याच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे। एकादशी म्हटल्यानंतर तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो आणि काही जण खाण्यासाठी का होईना देवाचं नाव घेता आणि उपवास करता। आता ढोकळा आपण वाफवण्यासाठी ठेवून दिलेला आहे। 15 मिनिटात आपला ढोकळा छान वाफवला जातो। त्यानंतर तो थंड होऊन द्यायचा आहे। त्याच्यानंतर आवडीनुसार त्याची काप करायचे आहे। थंड झाल्यानंतर ढोकळा व्यवस्थित निघतो, घाई करायची नाही। आता उपवास म्हटल्यानंतर खाण्यासाठी पण चटोरे लोक खूप गडबड करतात, घाई करतात। थंड झाल्यानंतर त्यावरती टाकायचं आहे खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर। पुन्हा एकदा जे उपवासाला कोथिंबीर खात नाही त्यांनी टाकायची नाही। त्यानंतर आता आपण फोडणी देणार। तेलामध्ये थोडीशी मिरची, जिरे, पाणी टाकून त्यात थोडी साखर टाकायची आहे आणि हे तिखट गोड पाणी ढोकळ्यावरून टाकायचं। आता हे साखरेचं गोड पाणी तुम्ही जास्त पण वापरू शकता बरं का, काहींना थोडं कमी लागतं। छानपैकी आपला ढोकळा तयार झालेला आहे। आता प्लेटमध्ये काढा आणि उपवासाच्या दिवशी सकाळी सकाळी छानपैकी नाश्ता तयार करा। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। राम कृष्ण हरी।